डोसा आणि चटणी। तर फ्रेंड्स, सुट्टी असल्यामुळे मुलांना असं काहीतरी चमचमीत असं खावं असं वाटतं। तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे डोसा आणि चटणी। तर नमस्कार फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज रेसिपी तुम्हाला मी घेऊन आलेली आहे डोसा आणि चटणी। तर उद्या शनिवार आणि रविवार मुलांना 2 दिवस सुट्टी आहे। आईना पण वाटतं काहीतरी चमचमीत मुलांना खाऊ घालावं। तर इथे मी 2 वाटी राजनाचे तांदूळ किंवा इडली तांदूळ असं सहजपणा डिमार्टमध्ये मिळून जाईल। हे बघा, हे असं असतं। आणि हे पाव वाटी मी घेतलेली आहे चणा डाळ, 1 वाटी मी घेतलेली आहे उडद डाळ, 1 चम्मच घेतलेली मेथी दाणा आणि हे सगळं मी स्वच्छ करून इथे ठेवलेले आहे। हे पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेऊया आपण। तर मैत्रिणींनो, एक सांगायचं राहून गेलं होतं, अर्धी वाटी पोहा सुद्धा घ्या तुम्ही। ज्यावेळेस तुम्ही मिक्सर वाटतात ना, 5 मिनटं भिजून ठेवा, त्याच्यामध्ये हे पण घालून एक मिक्सर वाटून घ्या। हे छानपैकी भिजून ठेवले आहे बघा अगदी। ह्याला मी आतमध्ये वाटणार, रात्री वाटणार आहे छानपैकी। तर हे बघा फ्रेंड्स, छानपैकी भिजलेलं आहे। मी बोलली होती तुम्हाला हे पोहा भिजून ठेवायचं हे, आणि हे पण सगळा तांदूळ छान भिजून घेतलेला आहे। आणि आता मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊया। हे पोहा थोडं थोडं घालून वाटून घेऊया। हे बघा आपण किती छान, एकदम छान, एकदम मौसूर वाटलेली मी काढून घेऊया एका बाउलमध्ये। तर हे बघा फ्रेंड्स, किती छान फॉर्मेंटेड झाले हंडीमध्ये। ह्याच्यामध्ये माझा अनुभव आहे की ह्याच्यामध्ये मी ठेवते खूप छान फॉर्मेट होतो। हे किती छान झाले। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघा, अर्धी वाटी खोबरं घेतले, मिरची घेतली, लसणाच्या पाकळ्या घेतले, जिरं घेतले, फुटाणा डाळ ते घेतली, मीठ घेतली, कोथिंबीर घेतली। तर इथे वाटायला घेऊया। एक मिक्सर घेतली मी, चणा डाळ घालूया, मिरची घालूया, खोबरं घालूया, लसूणच्या पाकळ्या, जिरा, कोथिंबीर, मीठ। ह्याला आता वाटून घेते। चटणी होऊन रेडी झालेली आहे फ्रेंड्स। ह्याला आता आपली फोडणी देऊया। फोडणी देऊन टाकले फ्रेंड्स। आता ह्याच्यामध्ये फोडणीचं बघू शकता तुम्ही, एकदम छान असं फोडणी दिलेला आहे। त्याला तर आता डोसा करायला घेऊया। तर हे बॅटर फ्रेंड्स मी थोडा बाउलमध्ये काढून घेणार आहे। असा बाउलमध्ये जास्त मी ह्याच्यामध्ये, ताकी हे जास्त ह्याच्यामध्ये टाकलं ना फ्रेंड्स मीठ पाणी तर एकदम आंबट होऊन जातो, म्हणून मी ह्याच्यात नाही टाकणार। थोडं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही बाउलमध्ये काढून तुम्ही वापरू शकता। परत नेक्स्ट डेज तुम्हाला दुसरं काय करायचं असेल, उत्तप्पा किंवा इडली, काही ह्या बॅटरने काही तुम्ही करू शकता। ठीक आहे फ्रेंड्स, तर मी थोडं काढून घेते। तर हे बघा फ्रेंड्स, मी काढून घेतले। इथे फक्त मीठ टाकणार आहे, सोडा बिडा काही घालायचं गरज नाही। छान फॉर्मेट झालेलं आहे। मिक्स करून फक्त डोसा करायलाच लावायचा आता।
बघू शकता किती छान एकदम फुगलेलं आहे. चला तर मग रेसिपी करूया डोसा. तर हे बघा फ्रेंड्स, साईडने असं तेल सोडूया छानपैकी, मध्यम आच करूया, आपोआप छानपैकी होणार. व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर जरूर करा फ्रेंड्स.